न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी आता तपासाला वेग आला। या प्रकरणी बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता आणि विकासक धर्मेश पौनला अटक करण्यात आली। मात्र आरोपी हितेश मेहता तपासात सहकार्य करत नसल्याने आता त्याची लाय डिटेक्टर टेस्ट केली जाणार आणि त्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने हालचाली सुरू केलेल्या आहेत। बघूया। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी तपासाला वेग। आरोपी हितेश मेहताची लाय डिटेक्टर टेस्ट होण्याची शक्यता। तपासात सहकार्य करत नसल्याने आर्थिक गुन्हे शाखेची चाचणीची मागणी। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेत तब्बल 122 कोटींचा अपहार झाला। या प्रकरणी लागोलाग तपासाची चक्र हलवत पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता आणि विकासक धर्मेश पौनला अटक केली आहे। कोर्टाने दोघांना 21 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। मात्र आरोपी हितेश मेहता कसा अपहार केला याची कोणतीच माहिती देत नसल्याने आता त्याची लाय डिटेक्टर टेस्ट केली जाणार असल्याची माहिती आहे। याबाबत गुन्हे शाखा हालचाली करतेय। हितेश मेहताने विकासक धर्मेश पौनला 70 कोटी दिले। सोलर पॅनल व्यावसायिक उन्ननाथन अरुणाचलमला 40 कोटी दिले। नंतर मेहताने माहितीमध्ये फेरफार करत पौनला 50 कोटी दिल्याचं सांगितलं। धर्मेशच्या म्हणण्यानुसार मेहताने 12 ते 13 कोटी दिल्याचा दावा केला। त्यामुळे मधल्या पैशांचं नेमकं काय झालं असा प्रश्न उपस्थित झाला। मेहता काहीतरी माहिती लपवत असल्याचा पोलिसांना संशय आहे आणि यासाठीच लाय डिटेक्टर चाचणी करण्याबाबत आर्थिक गुन्हे शाखा विचार करतेय। तर लाय डिटेक्टर टेस्ट म्हणजे एखादी व्यक्ती खोटं बोलते का हे तपासणं। या चाचणीत प्रश्नांची उत्तरे देताना व्यक्तीच्या शरीरातले बदल मोजले जातात। विशिष्ट प्रश्नांवर तीव्र प्रतिक्रिया दिली तर व्यक्ती निर्दोष किंवा दोषी असल्याचं ठरतं। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात आरोपीची कसून चौकशी सुरू आहे। एवढंच नाही तर प्राथमिक तपासात बँकेत 130 कोटीपेक्षा जास्तची रक्कम कॅश इन हँड मध्ये नोंद केल्याचं समोर आलंय आणि विशेष म्हणजे त्यापैकी 122 कोटी रुपयांचा अपहार मेहतानं आपल्या साथीदाराच्या मदतीने केल्याचंही प्राथमिक माहिती मिळते आहे। त्यामुळे एकाच वेळी कोट्यावधी रुपये बाहेर गेले कसे, बँकेची कॅश लिमिट किती असते, अपहार सुरू असताना बँकेचा आर्थिक व्यवहार कसा सुरू होता, अशा अनेक प्रश्नांचा आर्थिक गुन्हे शाखा शोध घेते आहे। हितेश मेहतानं न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या प्रभादेवी आणि गोरेगाव इथल्या शाखेमध्ये 122 कोटी रुपयांचा अपहार केला। कोरोना काळापासून म्हणजेच 2020 ते 2025 पर्यंत त्याने ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला मारला। हितेशनं बँकेतल्या ठेवीदारांचे पैसे व्याजाने देण्यास सुरुवात केल्याची माहिती तपासात उघड झाली। या गैरव्यवहारामुळे ठेवीदारांचा जीव मात्र टांगणीला लागला। आरोपी हितेश मेहताच्या लाय डिटेक्टर टेस्टसाठी आर्थिक गुन्हे शाखा कोर्टात मागणी करण्याची शक्यता आहे। आता मेहताची लाय डिटेक्टर टेस्ट झाली तर आणखी काय काय माहिती समोर येते पाहणं महत्त्वाचं आहे। मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई।